तसेच राजाचे रूप प्रभावी दिसत होते. विस्मयास कारण म्हणजे शिवशंभूचे साक्षीदार होते. शिवरायांनी पुण्याच्या नैऋत्याला हर हर महादेव हर हर महादेव च्या गजरात रायश्वराच्या देवात हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि दिल्लीची मुघलशाही, अहमदनगरची निजामशाही व विजापूरच्या आदिलशाहीला सुरुंग त्यांनी लावली होती. छत्रपतींना आपल्या मूठभर मावळ्यांना सोचित घेऊन हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले. ज्याप्रमाणे सत्ययुगात राक्षस सर करण्यासाठी देवाला अवतार घ्यावा लागला, तसे हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपतींना मागून अफजल खानाचे वध करावे लागले. तर लाल मेळ्यात लपलेले शास्त्री खानाची बोटेही चाटावी लागली. मात्र अशाने वेळी गोड खिंडीत लढणारा बाजी प्रभू देशपांडे असो की स्वतःचा भाव रक्त धारत असताना लढणारा सूर्यजी असो, असे वेळी शिलेदारांची छत्रपतींना योग्य साथ होती. छत्रपती प्रत्येक वेळी भवानी मातेच्या आशीर्वादाने व जिजाबाईच्या मार्गदर्शनाने आपल्या कार्यात यशस्वी होत होते. खरे पाहता जगाच्या इतिहासात एकमेव असा राजा आहे की आज 350 वर्षे झाली तरी 120 देशात आजही अभ्यास चालू आहे. एकमेव असा राजा आहे की ज्याचा जन्मही किल्ल्यावर झाला आणि मृत्यूही किल्ल्यावर झाला. असे कितीही गुणगौरव छत्रपतीचे गायले तरी कमीच आहे. शेवटी मी एवढेच सांगेन, हरिवेळी शस्त्र उचलले म्हणून या भगवाचे विश्व राहिले. हरिवेळी शस्त्र उचलले म्हणून या भगवाचे विश्व राहिले. राजे राजे तुम्ही होता म्हणून आम्ही हे हिंदवी स्वराज्य पाहिले. राजे राजे तुम्ही होता म्हणून आम्ही हे हिंदवी स्वराज्य पाहिले. एवढे बोलून